चैत्र पाडव्यानंतर आता सगळीकडे आंब्याचे आमरसाचे वेध लागलेत. जर तुम्हीही बाजारात आंबे खरेदीला निघत असाल तर हा व्हिडिओ आधी पूर्ण पहा. कारण रत्नागिरीचा बहुतांश हापूस अजून बाजारात दाखल झालाच नाहीये. त्यामुळे हापूसच्या नावाखाली तुम्ही केमिकल्स आणि पावडरयुक्त कच्चा आंबा तर खात नाहीयेत ना. आता हा हापूस आंबा नक्की झाडावर पिकवलेला की पावडरने पिकवलेला हे ओळखणार कसं? खरा हापूस आंबा ओळखायचा असेल तर खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे सुगंध. नैसर्गिकपणे पिकवलेल्या हापूसला दुरूनच गोडसर वास येतो आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेल्याला काहीसा कमी वास येतो. दुसरं म्हणजे रंग. हापूसचा हिरवट पिवळसर ते केशरी रंग असतो. पूर्ण उजळ किंवा पिवळा आंबा कार्बाइड युक्त पावडरने पिकवलेला असतो. तिसरं म्हणजे स्पर्श. थोडा मऊसर पण लगेच दबत नाही. फार कठीण असेल तर तो केमिकल युक्त असण्याची शक्यता खूप असते. चौथं म्हणजे आकार. सडपातळ अंडाकृती, खालचा भाग गोलसर आणि वर थोडा रुंद. देवगड हापूसला नाक असतं. पाचवा म्हणजे हापूस आंब्याच्या सालीला पातळ सुरकुते असतात आणि पाणी लावल्यावर वरून आंबा पारदर्शक दिसतो. सहावा म्हणजे हापूसची चव ही गोडसर, कमी तंतुमय आणि अत्यंत सुगंधी असते. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी हलका फुलकला नक्की फॉलो करा.